Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। शेवटी फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे। फॉर्म भरले गेलेत। महाविकास आघाडी महायुतीमध्ये कोण किती जागा लढतंय याच्यामध्ये जेवढं तुमच्या मनात गोंधळ आहे तेवढाच माझ्याही मनात गोंधळ आहे। तरी आम्ही काही लिस्ट काढलेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही साधारण आकडे टाकलेले आहेत। आत्ताच्या परिस्थितीनुसार काँग्रेस 100 ते 102 लढते आहे, कारण 2 सीट्समध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट करतायत असं आज चेनिंथला म्हणालेले आहेत। शिवसेना 96 जागांवरती सध्या त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी 87 जागांवरती फॉर्म भरलेला आहे। आणि मी फक्त महाविकास आघाडीबद्दलच्याच जागा का सांगतो याचं कारण मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरनं जे काही रणकंदन झालं आणि त्याच्यावरनं जी काय आत्ता परिस्थिती आहे त्याच्यासाठी म्हणून जिकडनंही सुरुवात झाली खरं तर ते संजय राऊत आपल्याबरोबर आहेत आणि मला संजय राऊतांशी या बाबतीमध्ये काही चर्चा करायची आहे। राऊत साहेब, जागा वाटपावर मला यायचं आहे, पण 2022 पासून ज्या काही गोष्टी होत आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर त्या संजय राऊतांमुळे होत आहेत असं लोक म्हणतात। म्हणजे 22ला सुद्धा लोक गेले ते म्हणाले की संजय राऊतांनी जे स्टेटमेंट्स केली त्याच्यामुळे आम्ही हे झालो आहे। नंतर आता महाविकास आघाडीमध्ये भांडण सुरू झालं आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणतात संजय राऊत फार अडवून बसतात त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो आहे। लोकसभेच्या वेळेस सुद्धा तीच गोष्ट झाली। असं काय तुम्ही असं काय बोलता लोकांना की ज्याच्यामुळे ही सगळी भांडणं आणि या सगळ्या गोष्टी होतात? असं आहे की मुळात कोणतेही भांडण झालेलं नाही, लोकसभेलाही झालं नाही। लोकसभेला तर फक्त 48 जागांवर चर्चा करायची होती, तरी भांडण झालं। 48 जागांवरती चर्चा ही 15 दिवस चालली। शिवसेनेचा स्वभाव धर्म असा आहे की 48 मिनिटात विषय संपायला पाहिजे। आम्ही चर्चेचं चरवण घालणारे लोक नाही, आम्हाला माहिती आहे काय करायचं काय नाही करायचं। आता 48 जागांवरती त्यातल्या अनेक जागा तर विद्यमान आमचे लोक होते ते त्याच्यावर चर्चा होत नाही, तरी ती खूप वेळ चर्चा लांबली। पण ठीक आहे, एखाद दुसरी जागा सोडली, एखाद दुसरी, तर मला वाटत नाही की लोकसभेच्या बाबतीमध्ये काही वाद झाला आणि त्या वादाचं कारण मी आहे। आता वादाचं कारण असण्याचं कारण आहे प्रत्येक जण आपापल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडत असतो की मला ही जागा आमच्या कार्यकर्त्यांसाठी हवी आहे किंवा अमुक जागेवरती आमचा दावा आहे, हे होत असतं ना। हे काय आमच्याकडेच होतं का? महायुतीमध्ये जे काय तुमची त्यात झालं नाही? झालं ना, पण आम्ही त्यांना विचारूच ना त्याच्याबद्दल। हरियाणात बघू, हरियाणात झालं नाही, पश्चिम बंगालला झालं नाही, जिथे एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढतात आणि मोठं राज्य असतं तिथे अशा प्रकारची थोडीफार वादवादळ होतात। झारखंडला झालंय ना, सुरू आहे झारखंडमध्ये, पहा ना, आरजेडी, झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्यामध्ये अजून समन्वय झालेला नाहीये, कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या पक्षाला जागा मिळाव्यात आणि माझा पक्ष सुद्धा एक विधानसभेत किंवा लोकसभेत चांगला आकडा घेऊन समोर यावं, हे कोणाला वाटणार नाही। आता विधानसभेला तर 288 जागा, आम्ही लोकसभेला एकत्र होतो, एकत्र काम केलं म्हणून आम्ही 31 जागा जिंकू शकलो। पण ती विशिष्ट परिस्थिती पण होती ना। पवार साहेबांनी काही लोकांना असं सांगितलंय की लोकसभेची परिस्थितीच आता राहील असं नाही, सांगली पॅटर्न प्रत्येक वेळेस यशस्वी होतं असं नाहीये। नाही ना, यावेळेस आता सांगली पॅटर्न हा काँग्रेसवरच उलटलाय सांगलीमध्ये। कसं काय? कारण काँग्रेसच्याच उमेदवाराविरुद्ध काँग्रेसचे लोक उभे आहेत। नाही, ती तर बंडखोरी झाली ना, म्हणजे सांगली पॅटर्न ना। कसं आहे, ती तर बंडखोरी तुमच्याही पक्षात झालेली होती। नाही, सांगलीतलं जो पॅटर्न मी ज्या पॅटर्न म्हणतोय तो हा पॅटर्न म्हणतोय की 3 पक्ष एकत्र आहेत आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तुम्ही लढण्याचं पण घेऊन लोकांसमोर गेला आणि ते करत असताना तुम्हीच आपापसामध्ये भांडताय की आम्हाला ही जागा आमची, ही जागा आमची, ही जागा नाही दिली तर आम्ही बोलणार नाही। असं कोणी म्हटलं? तुम्ही ती काय मीटिंग सोडून निघून गेलात, तुम्ही सांगितलं की नाना पाटोले असतील तर मी चर्चाच करणार नाही म्हणून। असं मी कधी कुठे बोललो नाही। वरती कळवलं नाही तुम्ही? नाही, वरती म्हणजे असं आहे की आम्ही वरती म्हणजे काँग्रेसच्या हायकमांडला नाही कळवलं? असं आहे की थोडस चर्चेला गती मिळावी एवढंच आम्ही कळवलं। तुमची टॅक्टिक्स होत्या त्या की बाबा गती मिळावी म्हणून एक
काय इंजेक्शन अशा टाईपचं काय होतं? चर्चा गतिमान व्हायला पाहिजे. नाना पटोलेंबरोबर तुमचा काही प्रॉब्लेम नाही? अजिबात नाही. का असावा? ते त्यांच्या पक्षाचे राज्याचे प्रमुख आहेत, ते प्रांताध्यक्ष आहेत. त्यांना त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडने त्यांची नेमणूक केल्यावरती आम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागणार. मी तुम्हाला सांगतो काय झालं जे आम्हाला कळलंय ते तुम्ही सांगा हे बरोबर आहे की नाही. तुमच्या सीट वाटपाच्या चर्चेमध्ये तुम्ही असं म्हणत होतात की ही जागा आमची, ही जागा आमची. नाना पटोले म्हणाले की उत्तर विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेचं काहीच नाही, तिकडे आम्हीच जागा लढणार, आणि त्याच्यावरून तुम्ही चिडलात. मग नाना पटोले असं म्हणाले अपॅरेंटली की आम्हाला भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे, त्याच्यावर तुम्ही चिडलात आणि म्हणालात मी जेलमध्ये राहून आलोय, तुम्ही काय मला सांगता की भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे, आणि त्याच्यातून तुम्ही हसताय. म्हणजे हे मी बोलतोय ते खरं आहे. नाही, मला आवडलं तुमचा डायलॉग, आवडला हा. म्हणजे फार छान आहे. म्हणजे पुस्तक लिहिणार त्याच्यामध्ये मला हे टाकावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही चिडलात आणि तिकडनं म्हणालात की ठीक आहे यापुढे नाना पटोलेंबरोबर आमची चर्चा होणार नाही. हे झालंय की नाही झालं? नाही बघा, कारण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळची तुमची जी प्रेस कॉन्फरन्स होते त्याच्यामध्ये तुम्ही स्टेटमेंट्स केली आहेत की आम्हाला त्यांचं म्हणणं मान्य नाही वगैरे. तुमचं त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्टेटमेंट एक्झॅक्टली त्याच्या दुसऱ्या दिवशीचं मुळात स्टेटमेंट. विदर्भाविषयी किंवा कोणत्याही प्रांताविषयी फार आपण चर्चा करत बसतोय, बरोबर आहे. विदर्भ 64 जागा आहेत. आमची भूमिका होती की विदर्भ हा, आता तुम्ही म्हटलं की पूर्व विदर्भात जागा मिळणार नाही असं नाना पटोले म्हणाले. ते जर काही म्हणाले असेल 4 भिंतीमध्ये असेल, त्याच्यावर आम्ही वाद प्रतिवाद केला असेल. पण एक लक्षात का घेत नाही तुम्ही, त्या पूर्व विदर्भात रामटेक सारखी लोकसभेची जागा जी आम्ही 5 ते 6 वेळा जिंकली आहे, ती आमचं काहीच नसल्याशिवाय जिंकली का? अनेक आमचे आधी सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडून सुबोध मोहिते जिंकले, मग प्रकाश जाधव जिंकले, प्रकाश जाधव नंतर कृपाल तुमाने जिंकले. म्हणजे सातत्यानं 6 वेळा आम्ही जागा जिंकल्यावर. एक अजून एक सांगू मी काय झालं त्याच्यामध्ये तुमच्या चर्चेमध्ये. आता रामटेकचा विषय निघाला म्हणून ते त्याच्यावरती ते म्हणाले की अरे तुम्ही ते तुमच्याकडे आहेत कुठे ते आमदार, किंवा ते सोडून गेले, तर त्याच्यावर तुम्ही म्हणालात की ठीक आहे मग अशोक चव्हाण पण कुठे तुमच्या बरोबर आहे, तर भोकरची जागा शिवसेनेला द्या. असं काही झालं नाही? असं जरी झालं असलं तरी ते गमतीने अशा अनेक गोष्टी होत असतात चर्चा. एखादा आमदार किंवा खासदार सोडून गेला म्हणजे तिकडला पक्ष संपत नाही, अजिबात संपत नाही ना. अजित पवार गेले बारामतीतून, काल पाहिलं ना पक्ष पवारांच्या मागे कसा ठामपणे उभा येतो. लोकसभेलाही पाहिलं आपण, आमदार गेला असेल, खासदार गेला असेल, एखादा नगरसेवक गेला असेल, पक्ष खाली ठामपणे उभा आहे. आमदार गेला म्हणून तुम्हाला जागा मिळणार नाही, कोणाला? मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आम्ही असू, ही फुटपट्टीच चुकीची आहे. बरोबर आहे ना. मग कसं आहे ना, त्याच्यामध्येच खरी गडबड दिसते. आता झिशान सिद्दीकी गेले राष्ट्रवादी, अजित पवार बरोबर ती जागा तुम्ही डिक्लेअर करून टाकली वरुण सरदेसाईंसाठी. तेच लॉजिक ते पूर्व विदर्भात वापरतायत की तिकडे तुमची ताकद नाही, आमची ताकद आहे, आम्हाला सीट सोडा. तुम्ही आमच्या सीट्स कशाला क्लेम करताय? शिवसेनेकडे वीक कॅन्डिडेट्स आहेत आणि त्या सीट्स घेऊन त्या सीट्स महाविकास आघाडीच्या डिफिकल्टीमध्ये जाऊ शकतात. जे लॉजिक तुम्ही बांद्रा पूर्वसाठी वापरता की तुमच्याकडे कॅन्डिडेट नाही, आमच्याकडे वरुण सरदेसाई फॉर एन एक्झाम्पल, आणि म्हणून तुम्ही डिक्लेअर करून टाकता. हे तुम्ही तुमचं परसेप्शन जे आहे असं काँग्रेसच्या नेत्यांकडनं सांगितलं. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं असेल ते त्याच्यामध्ये काय तथ्य नाही. आम्ही कधी काय बाहेर सांगितलं का? आम्ही कधीच काय सांगत नाही. काँग्रेस नेत्यांनी जर खरोखर सांगितलं असेल तर ती माहिती चुकीची आहे तुमच्याकडे. तुमच्या एडिटोरियलमध्येच सगळ्या गोष्टी येऊन जातात, तुम्हाला सांगायची गरजच नाही. तुम्ही एडिटोरियलमध्येच लिहून टाकता, त्यामुळे आपोआप गोष्टी कळतात. या गोष्टी मी संपादकीयामध्ये लिहिणार. तुम्ही हरियाणामध्ये बद्दल नाही का लिहिलं संपादकीय? हरियाणाबद्दल तुम्ही म्हणालात की तिकडच्या तुम्ही इकडे सांगितलं पाहिजे लोकांना, तिकडे जसं काँग्रेसने त्याच्याबद्दल काँग्रेसमध्ये रिॲक्शन होती की ज्या पद्धतीने तुम्ही एडिटोरियल लिहिलं होतं की तिकडच्या राज्यातल्या नेत्यांचा जो अहमभाव आहे, अहंकार आहे, तो त्यांना नडला वगैरे. बघा, हरियाणातला निकाल ही एक देशाच्या राजकारणातली महत्वाची घटना आहे की नाही? ऑफकोर्स आहे ना. म्हणजे तिथे निकालाची अपेक्षा वेगळी होती, निकाल वेगळा लागला. बरोबर. आता अशा घटनेवर दैनिक सामनासारख्या वृत्तपत्रानं तो देशभरात वाचलं जातं, त्याच्यावरती अग्रलेखावरती भाष्य करायचे की नाही? ऑफकोर्स केलं पाहिजे ना, पण ते अग्रलेखाचं भाष्य कोण करतं? तर शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत करतात. हा मुद्दा आहे ना त्याच्यामध्ये. संपादक आहे, ती शिवसेनेची भूमिका म्हणून जाते. मग असेल ना. आम्ही जेव्हा भाजपवर लिहित होतो तेव्हा गुदगुल्या होत होत्या सगळ्यांना. आम्ही भाजप बरोबर असताना भाजपच्या संदर्भात काही भूमिका मांडत होतो तेव्हा देशभरामध्ये सगळ्यांना गुदगुल्या होत होत्या ना. सामना हा एक स्वतंत्र बाळाचं वृत्तपत्र आहे. नाही, पण राऊतसाहेब कसं आहे, काँग्रेसचे काय म्हणतात, ही गुदगुल्या करायची वेळ आहे का आपल्याच मित्रांना? नाही ना, बोट लावून तिथे गुदगुल्या आहे सध्या. होऊ द्या ना.
मी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, आमचे मित्र पक्ष असेल, या सगळ्यांना आम्ही जी एक मोड बांधलेली आहे ती घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहोत. आता जागा वाटपाचा विषय मार्गी लागलेला आहे. कसा मार्गी लागलाय अजून बघा, लोकांनी अजून कमीत कमी 8 ते 10 जागा आम्ही काढल्या आहेत की ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. अशा 8 ते 10 जागा आम्हाला त्याच्यामध्ये दिसत आहेत. असू द्या ना, अजूनही तुमचं त्यांच्याबरोबर ती वादावादी सुरू आहे. मग सोलापूर मधली जागा असेल, सोलापूरचा विषय संपलेला आहे आमच्या दृष्टीने. सोलापूर दक्षिण ना, सोलापूर दक्षिण मध्ये दिलीप माने जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना एबी फॉर्म काँग्रेसने दिलेला नाही दिला. तर तुमची जागा आहे. आमची जागा आहे ती. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की बघा, प्रत्येक आमचे तिन्ही पक्ष प्रमुख आणि मोठे पक्ष राज्यातले. आता आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, मोठा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष हा अनेक वर्ष दिल्लीत केंद्रात सत्तेवर असलेला पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने देशाला 5-5, 6-6 प्रधानमंत्री दिलेले आहेत. तेव्हा रिजनल पार्टीजना त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात म्हणत नाही, देशभरात जे मोदी करतायत रिजनल पार्टीच्या बाबतीत ते काँग्रेसनं करू नये. कारण दोन्ही सरकार, आज मोदींचं सरकार सुद्धा रिजनल पार्टीवरच टिकून आहे ना. आपले नितीश कुमार आणि दुसरे चंद्राबाबू हे प्रादेशिक पक्ष आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर मोदी आज जगभ्रमण करतायत. तसं उद्या जर राजीव गांधींना प्रधानमंत्री व्हायचं असेल, करायचं असेल आम्हाला सगळ्यांना, तर अनेक राज्यामध्ये काँग्रेस कमजोर आहे, तिथे रिजनल पार्टीज आहेत. त्या रिजनल पार्टीना तुम्ही त्रास देऊ नका, त्यांची भरभराट होऊ द्या. तुम्ही त्यांचे पाय कापू नका, तुम्ही त्यांचे पंख कापू नका, त्यांना वाढू द्या. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहातच, तुम्ही देशभरात आहात. तुम्ही तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी आहात. तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत आहात. पण तुम्ही लोकसभेला पण असंच सांगून जास्त जागा घेतल्या. याच लॉजिकने लोकसभेला तुम्ही त्यांच्यासाठी जागा सोडायला हव्या होत्या, पण तिकडे पण तुम्ही जास्त जागा घेतल्या. तुम्ही चुकीची माहिती देताय. कशी? आम्ही त्यांच्यासाठी आमच्या 3 जागा सोडल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे का? बरोबर आहे. अमरावती, रामटेक तुम्ही म्हणालात त्या आणि कोल्हापूर, 3 जागा आमच्या सिटिंग होत्या. आम्ही काँग्रेसची भरभराट व्हावी म्हणून 3 जागा सोडल्या ना. आम्हाला विनंती केली, शाहू महाराजांना उभं राहायचं आहे. ठीक आहे म्हटलं, महाराज उभे राहत आहेत, वाद नको. अमरावतीला आम्हाला लढायचं आहे, आम्ही लढू. ठीक आहे, लढा. रामटेकला आम्हाला जागा दिली तर बरं होईल असं दिल्लीतून आम्हाला विनंती केली, आम्ही त्यांचं ऐकलं. आम्ही सर्व ऐकतो, आम्हाला वाद नको आहे. रिजनल पार्टीचं तुम्ही जर खच्चीकरण कराल तर देशाच्या राजकारणामध्ये असमतोल होईल, इम्बॅलन्स होईल. नाही, ते बरोबर आहे ना. पण कसं आहे, काय दिसतंय लोकांना, लोक काय म्हणतात, मी तुम्हाला सांगतो काय लॉजिक काँग्रेसकडनं काय लॉजिक दिलं जातं. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं ज्याचा जिथे ताकद त्या भागामध्ये त्या पक्षाने जास्त सीट्स घ्यायच्या, हे लॉजिक जेव्हा तुमचं अलायन्सची मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये जिंकणाऱ्या उमेदवाराला सीट द्या वगैरे हे लॉजिक वापरलं जातं. त्यामुळे आपण बघतोय की कोकणचा पट्टा, ठाणे आणि मुंबई इथे शिवसेना ऑलमोस्ट 35 ते 40 जागा लढते. अख्ख्या कोकण पट्ट्यामध्ये काँग्रेसला एकही जागा सुटलेली नाही आहे. याचं कारण काँग्रेसची तिकडे ताकद नाही आहे. ह्याच लॉजिकने काँग्रेस असं म्हणतं की आम्हाला विदर्भात तुम्ही जागा द्या, तिकडे आमची जागा द्या, तुमची काही ताकद नाही आहे. एक लक्षात घ्या, आम्ही काँग्रेसला विनंती केली, तुम्ही पण लढा, कोणती जागा पाहिजे सांगा. पण तुम्ही कोकणामध्ये जागा लढा असं तुम्ही त्यांना विचारलं? हो, आम्ही त्यांना सांगितलं. असं काही नाही का आम्ही काय हट्टी नाही आहोत. काँग्रेस सुद्धा हट्टी नाहीये. काँग्रेस सारखा मृदू मनाचा पक्ष मी अजून बघितलेलाच नाहीये, बरं का. आम्ही नेहमी भाजपशी तुलना करतो, काँग्रेस आम्हाला अधिक मवाळ आणि मृदू वाटते. आणि काँग्रेसने कधी अडवून ठेवलेलं नाहीये. नाना पटोले हे अत्यंत मुलायम स्वभावाचे आमचे मित्र आहेत. आणि दुसरं असं आहे की कोकणामध्ये किंवा ते म्हणतात यासाठी शिवसेनेच्या जागा जास्त आहेत, तिथे आता या क्षणी बहुसंख्य जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत. बहुसंख्य जागांवर तुम्ही कोणती जागेवरती बोट दाखवा, तिथे शिवसेना आहे. आणि जिथे शिवसेना नाही त्या जागांवरती आम्ही नक्की चर्चा केली. नाही, पण मग आता बळवंत वानखेडेंची जागा आहे विदर्भातली, अमरावतीमधली, तिथे शिवसेनेने कॅन्डिडेट दिला. बळवंत वानखेडे काँग्रेसचे आमदार होते. असं तुम्ही असं 1 to मी तुम्हाला एक गोष्ट सीट टू सीट सांगाल तर आता असं आहे की आमची असं एक म्हणणं आहे की आम्ही अमरावतीची अख्खी लोकसभेची जागा एखाद्या पक्षाला दिल्यावर त्या भागामध्ये आमचं अस्तित्व असण्यासाठी आम्हाला विधानसभा मिळावी अशी आम्ही तेव्हा लोकसभेला चर्चा केली होती. अच्छा, मग
मी परत एकदा विचारतो, म्हणजे जी लोकसभेची जागा तुम्ही काँग्रेसला सोडलेली आहे तिकडच्या विधानसभा याचं Compensation compensate आपण तुम्हाला- विधानसभेला करू अशा चर्चा आमच्या तेव्हा झाल्या. हम्म. आणि त्याच्यात काही चुकीचं नाहीये. लोकसभा तुम्ही अख्खी घेतल्यावरती तिथे पक्ष कसा राहणार? हम्म. प्रत्येकाला आपापले पक्ष टिकवायचे आहेत, वाढवायचे आहेत. आमचा पक्ष काय फक्त मुंबई कोकणापुरता आहे का? विदर्भात आमचे 4-4 खासदार निवडून येत होते, आताही आमचे खासदार आहेत, हम्म. येत आहेत ना. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निवडून आलेले आहेत. हा सगळ्यांच्या पक्षाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. नाही, पण राऊत साहेब तुम्ही त्याच्या फक्त याच जिल्ह्यात लढा, तुम्ही काँग्रेसने तिथेच लढावा असं नाही चालणार. नाही, पण त्याच्यामध्ये असं म्हणतायत की लोकसभा निवडणुकीमधला जो परफॉर्मन्स होता त्याच्यानुसार ज्याचा जो स्ट्राईक रेट किंवा ज्याच्या ज्या पद्धतीने सीट्स आल्या चित्र बदलतं. तुम्ही राजकारणात काय बघता. असतं हे स्ट्राईक रेट काय असतं मला जरा समजून सांगा. आम्ही जर 3 जागा सिटिंग दिल्या नसत्या तर स्ट्राईक रेट वाढला असता का? आमच्या 3 सिटिंग जागा जर आम्ही काँग्रेसला बहाल नसत्या केल्या, हम्म. जिंकलेल्या जागा आमच्या, हम्म. तर काँग्रेसचा स्ट्राईक रेट तुम्ही जो म्हणताय स्ट्राईक रेट तो झाला असता का? नाही ना. त्याग आमचा आहे ना. हम्म. कोल्हापूरची जागा आहे, शाहू महाराजांनी दिली, आम्ही जिंकलो असतो 100%. तुमच्या त्यागाचं फळ तुम्हाला मिळत नाही असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. रामटेकची जागा आम्ही 100% जिंकलो असतो. अमरावती आम्ही 100% जिंकलो असतो. आमची मुंबईतली एक जागा आम्ही 40 मताने हारलो. स्ट्राईक रेटचा जर हिशोब करत बसाल तर ते चुकीचं आहे. आमची इचलकरंजीची जागा जी आहे ती आम्ही 12,000 मताने हारलो फक्त. हम्म. आम्हाला आमच्या वाट्याला लोकसभेत जास्त संघर्ष आला. आमच्यासमोर धनुष्यबाणाची लढाई होती हम्म. आणि आम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न 4ही बाजूने झाला दिल्लीकडून. पण तो पवारांच्या बाबतीत पण झाला झाला ना. पण ना. पवारांचा स्ट्राईक रेट चांगला निघाला ना तुमच्यापेक्षा. आहे ना. आनंद आहे आम्हाला त्याचा. आम्ही त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं. नाही, तसं नाही, पण याचा अर्थ असा की तुमच्या कुठल्या तरी स्ट्रॅटेजीमध्ये चूक झाली असणार. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, शिरूर हा आमचा मतदारसंघ आहे. मागच्या वेळी त्याने जिंकला, पण 5 वेळा आम्ही जिंकला होता. हम्म. आम्ही त्याच्यावरती वाद नाही घातला. हम्म. आम्ही वाद घातला असता तर आम्हाला मिळाला असता, पण नाही. त्यांची जिंकलेली जागा आहे, भले ते आमची ताकदीची असेल. असं अनेक ठिकाणी झालं. आमच्या वाट्याला ज्या जागा आल्या, आता सांगलीची जागा ह्या लोकांनी आमच्या विरुद्ध कट करून आमचं कामच केलं नाही. आमचं असं म्हणणं पण की त्यांचं म्हणणं खरं निघालं ना. त्यांनी सांगितलेला उमेदवार जिंकला शेवटी आणि अपक्ष असून सुद्धा जिंकला. त्यांनी सांगितलेलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडीचं कामच केलं नाही. आता मी मगाशी म्हटलं सांगली पॅटर्न त्यांच्यावरती कसा उलटतोय. आता सांगली विधानसभा असेल किंवा इतर ठिकाणी असेल, काँग्रेसच्याच उमेदवाराविरुद्ध काँग्रेसचं बंडखोरी झाली. बंडखोरी आहे आणि तिथे सांगली पॅटर्न होणार असं आता म्हणायला लागले लोक. सांगली पॅटर्न आता कळेल ना. कसं आहे की लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमधली केमिस्ट्री, म्हणजे राजकारणामध्ये केमिस्ट्री आणि अरेथमॅटिक, गणित आणि रसायनशास्त्र, रसायन कसं तुमचं आपापसात आलेलं आहे, अलायन्स पार्टनरचं ते बघितलं जातं. महायुती हरली त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण हेही मानलं जातं की त्यांच्याकडे अरेथमॅटिक होतं, गणित होतं, पण त्यांची केमिस्ट्री जुळली नव्हती. म्हणजे अजित पवार भाजप हे लोकांच्या लक्षात नाही आलं की हे काही बरोबर आहे नाहीये वगैरे. RSSच्या मुखपत्रामध्ये पण आलंय आणि तुमची केमिस्ट्री जुळून आली होती म्हणून तुम्हाला फायदा झाला. आताही जुळते आहे. नाही, पण आता ज्या पद्धती आताही जुळते आहे. कशी मला जुळते? कोणी म्हटलं नाही जुळत म्हणून. जुळते. हो, 100%. आता आम्ही असं ठरवलेलं आहे. आत्ताच माझं रमेश चेन्नीथलाशी चर्चा झाली. इतर नेत्यांशी आम्ही चर्चा करतो आहोत. उद्धवजीशी चर्चा झाली सकाळी. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ज्या तारखा आहेत त्या साधारण पकडून आम्ही उद्या आणि पुढल्या 2 दिवसामध्ये जिथे जिथे एकमेकांचे उमेदवार उभे आहेत त्यांना मागे घ्यायला लावतोय आम्ही. पण तिथे पुन्हा सीट डिस्ट्रीब्युशनच ठरवावं लागेल ना. कसं तुम्ही ठरवलं? कसं म्हणजे ही जागा आमचा खरा मानायचा की नाही, तुमचा नाही, खरा नाही. मानायचा? ज्या जागांचं वाटप अधिकृत झाले त्या अधिकृत. अधिकृत वाटप झालेलं आहे पूर्ण? हो, 100%. मग काय काँग्रेसचे किती जागा आहेत टोटल? नाही, आमच्या 96 आहेत. तुमच्या 96 आहे. आता बघा, या 96 मध्ये फक्त आता शेका पक्ष आमच्या वाट्याला जर आलं तर आम्हाला त्यातल्या 1-2 जागा आम्हाला त्यांना द्याव्या लागतात. तुम्ही 2 जागा शेकापाला सोडणार कारण आता तुम्ही सगळ्या जागांवरती भरले. बघा, आता अलिबागची जागावर त्यांनी चर्चा केली, आम्ही चर्चा करू. बरं. पेणची जागा आहे. बाकी मला वाटत नाही फार चर्चा होईल कुठे. म्हणजे पेण आणि अलिबाग बद्दल तुम्ही शेतकरी कामगार पक्षाबद्दल चर्चा करू शकता. हो, पेण आणि अलिबाग फार तर आणि सांगोला आणि नाही. सांगोला नाही. पण मग तिकडे शेतकरी कामगार पक्ष मागे घेईल. ते पाहू आता. पण सांगोला आम्ही लढणार. आमचे दीपक आबा साळुंके जिंकून येत आहे. अच्छा. आमचे दीपक आबा साळुंके साधारण 40 ते 50 हजाराच्या मताधिक्यानं तिथे जिंकून येत आहेत. हे मी आता सांगतो तुम्हाला. बाहेर परसेप्शन असं होतंय त्याच्यामध्ये की ही मुख्यमंत्री पदासाठीची लढाई आहे, की जेवढ्या जास्त जागा आम्ही लढू तेवढेच आमचे आमदार जास्त निवडून येऊ शकतात. म्हणजे मग नंतर मुख्यमंत्री पदावरती दावा टाकायला सोपं पडेल. हे असं दावे बिवे टाकून मुख्यमंत्रीपद नाही मिळेल भाऊ. मग कसं मिळेल?
बघू, निकाल लागू द्या. तुम्हाला प्रॉमिस केलंय काँग्रेसने मुख्यमंत्री ते बनायचं? आम्ही तुम्हाला आता इथे कशाला सांगू काय प्रॉमिस आहे ते आमच्याकडे. प्रॉमिस कशाला पाहिजे. नाही, मी कारण विचारतो तुम्हाला. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा 2019 मध्ये आलं त्यावेळेस जो फॉर्म्युला ठरला तो असा की ज्याच्या सगळ्यात जास्त जागा, म्हणजे शिवसेनेच्या जास्त जागा होत्या 56, त्याच्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं. नंबर 2चा पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, 54 जागा, त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. आणि नंबर 3चा पक्ष होता काँग्रेस, त्यांना अध्यक्षपद मिळालं, विधानसभा अध्यक्षपद. तोच फॉर्म्युला कंटिन्यू राहील असं काही नाही आता. असं तुम्ही कोण सांगणार. नाही, विचारतोय मी तुम्हाला. तुम्ही कसं काय मी सांगणार. विचारतोय तुम्हाला. बघा, कधी आहे मतमोजणी 23 तारखेला. हम्म. तुम्हाला 11:30 वाजता कळेल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होतोय. 11:30 वाजताच कळेल तुम्हाला. हे तुमचं प्रेडिक्शन आहे. सकाळी 11:30 वाजता आम्हाला कळेल की महाविकास आघाडीचा, जर महाविकास आघाडीला रिक्वायर्ड जागा मिळाल्या तर तुमचा मुख्यमंत्री कोण मिळणार. होता. मिळणार. साधारणतः एक गोष्ट अजून आपण बघतोय की महायुतीमध्ये त्यांचं अंडरस्टँडिंग का चांगलं झालंय मी तुम्हाला सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ की ज्या ठिकाणी त्यांचा वाद होता, म्हणजे आता कुडाळची जागा, मी एक्झाम्पल्स देतो तुम्हाला काही. कुडाळच्या जागा ही शिवसेनेला सुटली होती. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ती जागा सुटली होती. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे होते तिकडनं, पॉसिबल उमेदवार निलेश राणे, ते शिवसेनेत गेले आणि त्याच्यातनं तिकडे त्यांना उमेदवारी मिळाली. अंधेरी पूर्वला मुरजी पटेल, भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल उमेदवार, शिवसेनेत गेले आणि त्यांना तिकडे उमेदवारी मिळाली. त्यांनी एक अशा पद्धतीचं हे दाखवलं की बघा, आमच्यामध्ये वाद कमी करून आम्ही अंडरस्टँडिंग किती चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो. इलेक्शन मॅनेजमेंट ज्याला आपण मी म्हणतो. याला अंडरस्टँडिंग म्हणत नाही. मी याला म्हणतो की हे दोन्ही पक्ष गुजरातमधून चालवले जात आहेत. एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे तो आणि अजित पवारांचा पक्ष इथून चालवले जात नाहीत. हे त्यांचं हेडक्वार्टर गुजरातमध्ये अहमदाबादला आहे, गांधीनगरला आहे. तिथून त्यांना जे आदेश येतात ते त्यांना पाळावे लागतात. हे अंडरस्टँडिंग नाहीये बरं का. अंडरस्टँडिंग याला म्हणत नाहीत. जर तुम्ही शिवसेनेचं नाव लावता, हे मुख्यमंत्री जे आहेत तुमचे शिवसेनेचे जे स्वतःला मानतात, हे जागा वाटपासाठी दिल्लीत 4-4 दिवस जाऊन अमित शहाकडे बसतात. आम्ही नाही कधी गेलो दिल्ली चर्चेला. प्रमोद महाजन तिथे येत होते, आडवाणी साहेब येत होते. पण तुम्हाला पण राहुल गांधींशी वगैरे बोलावं लागतंच ना भांडण झाल्यानंतर. कधी गेलो आम्ही बोलायला. नाही, जेव्हा नाना पटोलेंबरोबर वाद झाला त्यावेळेस तर वरती बोलावंच लागलं ना. नाही, काय वाद झाला. मग इथून फोनवरती बोलतो ना आम्ही. त्यांचं हायकमांड तिकडे राहुल गांधी जर मुंबईत बसले तर मुंबईत बोलू ना. नाना पटोले यांच्यावर कोणतरी आहे. काँग्रेस पक्षाची एक राष्ट्रीय पक्ष म्हणून एक सिस्टीम आहे. वर्किंग कमिटी आहे, स्क्रीनिंग कमिटी आहे, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. हा, अशा अनेक त्यांच्या कमिट्यातून गाळून निर्णय येतात. त्याच्यामुळे थोडंसं ब्रेक लागतो वेगाला. आणि मग आमचा जो स्वभाव आहे काम करण्याचा, आम्ही फास्ट ट्रॅकवर काम करतो. आम्ही एकदा उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा केली की आम्हाला फार चर्चा करण्याची गरज नाही. ते एकदा हो की नाही म्हणाले. आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही हे एकदा आमच्यात ठरलं की आमची दिशा पक्की होते. नाही, ते असं म्हणतात की तुम्ही त्या मीटिंगमध्ये बसलात ना की तुम्ही सांगता ही जागा आमची आणि विषय संपतो, चर्चाच करत नाही. असं कसं असू शकतं. पण तुम्ही कसं काय सांगता. मी विचारतो असं मी तुम्हाला. बरं का. आता असं आहे की दादर जागा आमची नाही का. दादर नाही हो, पण कुठली आहे बाळापूर, ही आमची जागा. मग बाळापूर आमची नाही का. असं सांगून टाकता तुम्ही. त्याच्यावर बाबा समोरच्याचं काही म्हणणं असू शकतं की नाही ह्याच्यामध्ये आमच्याकडे चांगला उमेदवार आहे, आम्ही ह्याला घेतलंय. जसं पवार साहेबांची ती पद्धत आहे की आमच्याकडे, जसं त्यांनी भिवंडीची जागा घेतली की नाही आमच्याकडे बाळ्यामामा म्हात्रे आहेत आणि आम्हाला तिकडे उमेदवारी द्यायची. पण बाळ्यामामा तुम्ही काय करता, जाऊन सांगता ही जागा आमची, आजपासून ही जागा आमची. अशा पद्धतीने त्याला लँड ग्रॅबिंग म्हणतो. तशा पद्धतीने तुमचं जे दिल्लीमध्ये असतात ना की जागा हडपतात लोक जाऊन तिकडे. महाराष्ट्रात पण आहे ना, ताबेमारी म्हणतात त्याला. हा, तशा पद्धतीचं तुम्ही नगरला गेलात तर तुम्हाला ही ताबेमारी दिसेल. तिकडे सध्याचे जे आमदार आहेत त्यांच्यावर ताबेमारीचा आरोप. अशामुळेच तुमचे हे म्हणतात की अरे संजय राऊत अशी दादागिरी करतात येऊन म्हणून सीट वाटपामध्ये. ही जागा आमची आहे, आता यापुढे आमची जागा, आमचा हा उमेदवार असणार. असं कधीच मी केलं नाही आणि करणार नाही. ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला यायला हव्यात, आणि तुम्ही पाहिलं का काँग्रेसच्या जागा आमच्यापेक्षा जास्त आहेत. आम्ही तिथे पण ब्रेक लावू शकलो असतो, पण नाही. आम्ही असं विचार केला की आमच्या वाट्याला या जागा आल्या तेवढ्या आम्ही लढू. काँग्रेसला 10-20 जागा जास्त मिळत आहेत, ते मिळू द्या. कसं आहे ना की ही पण मोठ्या प्रमाणात चर्चा झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या रिझल्टमुळे की तुमच्या समोर कोकण ठाणे पट्ट्यामध्ये फॉर्मिडेबल चॅलेंज समोर उभा आहे. कारण त्या सगळ्या जागा तुम्ही हरलात
पालघर, कल्याण खरं डोंबिवली, आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी तुमच्यासमोर चॅलेंज आहे. तुमच्यासमोर मनसे, शिंदे, भाजप सगळेजण तुमच्या आणि सुनील तटकर हे सगळे तुमच्या विरोधात असल्यामुळे तिथे आणि नॉर्मली शिवसेनेच्या टोटल जागांपैकी ऑलमोस्ट 50% जागा या पट्ट्यात खरं नाही, आहे. इन्क्लुडिंग मुंबई. खरं आहे. इथे आता तुमच्यासमोर फॉर्मिडेबल चॅलेंज झालेलं असल्यामुळे काही जागा तुम्ही हरू शकता. त्याचं कॉम्पन्सेशन तुम्हाला काँग्रेसकडनं पाहिजे की मग आम्हाला फिक्स जागा द्या म्हणून. आणि त्याच्यामुळे तुम्ही मुंबईत सुद्धा वर्सोवा पण आमची, भायखळा पण आमची, बांद्रा पण आमची असं करून तुम्ही, मी म्हटलं ना लँड ग्रॅबिंग, तशा पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या जागा ताब्यात घेतल्यात काँग्रेसकडनं, असा एक त्याच्यामध्ये आरोप त्याच्यामध्ये लावला जातोय. माझ्यावरती आरोप करून काय नाही, करा? मी शिवसेनेवरती ओव्हरऑल, तुम्ही सेनेचे प्रतिनिधी म्हणून विचारतो. प्रश्न असा आहे की आता वर्सोवा आहे, वर्सोवा अनेक वर्ष आपण जिंकू शकलो नाही. आपण पाहिलं असेल भाजपच जिंकते अनेक जागा. आम्ही ज्या जागांवरती दावा केला त्या जागा सातत्यानं भारतीय जनता पक्ष जिंकत आलेली. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या जागांवरती आम्ही कधीही दावा करू शकत नाही आणि केलेलं नाही आणि ते करणं योग्य नाही. पण ज्या जागांवरती भारतीय जनता पक्ष आमच्या मदतीनं जिंकलेला आहे. भारतीय जनता पक्ष स्वयंभू नाही आहे महाराष्ट्रात. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राची वाढ आमच्याबरोबर, आमचा हात पकडून केली आहे. त्यांनी अनेक जागा आमच्या बरोबर राहून जिंकला आहे 2019ला. आणि आम्हाला आमची ताकद माहिती आहे. भाजप इथे का जिंकला, आमच्यामुळे जिंकलाय, ही आमची ताकद आहे इकडे. अशा वेळेला आम्ही तर जर त्या जागेवरती दावा केला असेल तर तो चुकीचा असं मला वाटत नाही, कारण तिथे आम्हाला खात्री आहे की शिवसेनाच जिंकू शकते. पण तुम्हाला काँग्रेसच्या मतांशिवाय जिंकता नाही येणार मुंबईमध्ये. ठीक आहे, पाहू ना. काँग्रेसची मतं आम्हाला हवी आहेत, त्याशिवाय नाहीच जिंकता येणार. आम्हाला हवी आहेत. काँग्रेस बघा, तुम्ही जे वारंवार आम्हाला सांगताय, आमच्या 3 पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची दरी नाहीये. अच्छा. 3 पक्षाचं जागावाटप पूर्ण झालेलं आहे. रोज आम्ही एकमेकांशी संवाद साधतोय. नाना पटोले असतील, रमेश चेन्थलाजी असतील किंवा दिल्लीत इतर काही प्रमुख नेते, महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात असतील, प्रत्येकाशी आमचा उत्तम, पृथ्वीराज चव्हाण असतील, प्रत्येकाशी आमचा डायलॉग आहे. शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, आम्ही एकमेकांशी रोज बोलतो आहोत. आता आम्ही जिल्हा स्तरावर समन्वय समित्या नेमतो आहोत. अच्छा, ओके. हा, म्हणजे त्याला पन्ना प्रमुख म्हणूया आपण. आम्ही सगळं करतो आहोत आणि 3 पक्ष एकत्र बसून करतोय. राहुल गांधी 6 तारखेला येत आहेत मुंबईला, बरोबर आहे. 6 तारखेच्या सभेचं नियोजन आणि इतर कार्यक्रम आम्ही एकत्र करतो. अच्छा, एकत्र करतोय. तुम्ही कसं काय असं म्हणू शकता की तुमच्यात हे आहे आणि वाद आहेत? अजिबात आमच्यामध्ये वाद नाहीत. तुमचा जॉईंट मॅनिफेस्टो येणार आहे? हो, का नाही येणार? एकत्रित हो, मॅनिफेस्टो येणार तुमचा. ना. तुमचा जाहीरनामा वेगवेगळा नसणार म्हणजे? नाही, बघा कसं आहे की जाहीरनामा एकत्र असेल, एक गॅरंटी कार्ड येईल, पण आमच्या काही विषयावरती वेगळ्या भूमिका असतात त्या आम्ही मांडत राहू. त्या आम्ही छापील स्वरूपात देत राहू लोकांना की हे सुद्धा आम्हाला करायचं आहे. शिवसेनेनं अनेक वर्ष ज्या काही गोष्टी, धारावीचा विषय आहे बरं का, किंवा इतर काही विषय असतील, ते आम्ही सतत लोकांना सांगत राहू, लोकांच्या मनावर बिंबवत राहू. नाही, तुम्हाला ह्याच्याबद्दल भीती नाही वाटत आहे का कुठे की हरियाणामध्ये जिंकून भाजपने दाखवून दिलं की इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये ते अजूनही तुमच्या सगळ्यांच्या पुढे आहेत आणि त्यांनी हातातनं गेलेलं स्टेट हे त्यांनी जिंकून दाखवलं. 0.6 मतांनी ते जिंकले. नाही, शेवटी तुमच्यामध्ये आणि इंडियामध्ये सुद्धा 0.7%च फरक होता, पण 0.6 तुमच्या 31 जागा आल्याच ना. मुळात जागा किती निवडून येणं हे मला महत्वाचं माहिती आहे का, भिवानी, हम्म, पंचकुला हम्म, आणि कुरुक्षेत्र हे जे 3 रिजन आहेत, त्या 3 रिजनमध्ये मतदान जे पडले त्याच्यापेक्षा जास्त मतमोजणी झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे भाजप 23 जागा जास्त जिंकू शकली. हे आता जवळजवळ स्पष्ट आणि उघड झालेलं आहे. तेव्हा त्यांचं इलेक्शन मॅनेजमेंट काय लेवलला असतं हे उघड झालंय. नाही, पण तिथे त्यांनी हे पण मॅनेजमेंट केलं ना, जे बंडखोर होते त्यांना शांत करणं किंवा त्यांना फील्डवरती उतरू न देणं. यावेळेस काँग्रेसचे बंडखोर उतरले, काँग्रेसची तिकीटं चुकली असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे काँग्रेस हरली. महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं मॅनेजमेंट तुमच्यावरती भारी पडलं, तर तुम्हाला जो रिझल्ट लोकसभेमध्ये मिळाला त्या पद्धतीचं वातावरण आता नाही असं एक म्हटलं जात आहे की लोकसभेमध्ये एक तो राग होता तो निघाला, तो काही परत विधानसभेच्या वेळेस निघेलच असं नाही. आता तुम्हाला मॅनेजमेंट त्या पद्धतीने करावं लागेल, सीट टू सीट तुम्हाला त्या पद्धतीने अंडरस्टँडिंग आपापसामध्ये ठेवावं लागेल. ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी कुठे कमी पडते का? जो टेम्पो महायुतीने मला डेव्हलप वाटत नाही. केला, आता तुम्ही- वेगवेगळ्या योजना, बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. सरकार आहे,
सरकार आहे. कॅबिनेट 2 तासाच्या कॅबिनेटमध्ये 150 निर्णय घेतले जातात. 2 तासाच्या कॅबिनेटमध्ये 150 निर्णय घेतले जातात. प्रत्येक जातीनुसार आर्थिक महामंडळ दिलं जातं. तुम्ही याचं समर्थन कसं कराल? जातीनुसार आणि उपजातीनुसार महामंडळ देणारं हे राज्य सरकार आहे. म्हणजे यांना राज्य टिकवायचं आहे की जाती जातीमध्ये त्याच्यात भेदाभेद करून राज्याची घडी विस्कळीत करायची? आम्ही मराठी म्हणून सगळी माणसं एक आहोत आणि तसंच राहिलं पाहिजे. पण शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही 150 निर्णय घेता 2 तासात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जातीला तुम्ही महामंडळ देता. या राज्यात असं कधी घडलं नव्हतं. पण मग आता त्याला मुख्यमंत्री का तुम्ही नियोजन किंवा फार मोठं कमाल केली हे जर कोणी मानत असेल तर ते चुकीचं आहे. नाही, पण ह्याच्यामध्ये कसं झालं ना, सुरुवात कुठून झाली की उद्धव ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा निर्णय झाला पाहिजे आणि त्याला काही रिस्पॉन्सच नाही आला. ना काँग्रेसकडनं आला ना शरद पवारांकडनं. हाच रिस्पॉन्स आहे. नाही, पवार साहेब हे तर म्हणाले हाताला ना काय हातात नाही भटभटणीला मारी, काय ती म्हण आहे ना ती, हातात नाही तुरी आणि भटभटणीला मारी, अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं. त्याच्याबद्दल अजून काही झालंच नाही, अजून कुठे मुख्यमंत्री पदावर म्हणायचं. त्या रिस्पॉन्स न आल्याचा अर्थ तुम्ही कशा पद्धतीने करता? याचा अर्थ असा की हा प्रश्न ओपन ठेवायचा आहे अजून? नाही, बघा कोणत्याही निवडणुकीला एक चेहरा लागतो. तिकडे अमेरिकेत ट्रम्प एका बाजूला चेहरा, एका बाजूला कमलाबाई आपल्या आहेत, कमळाबाई. हा, पण ती अध्यक्षाची निवडणूक असते. चेहरा आहे ना, पक्षालाच मतदान कोणाला होणार आहे? ठिकठिकाणी लोक पक्षालाच मतदान करतील. चेहरा आहे. सो महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे होती चेहरा द्यायची. 100% आता बघा ही मोदीचा चेहरा, काही टक्के मतं ही मोदींच्या चेहरा अजूनही पडतात. अजूनही काँग्रेसला जी मतं पडतायत ते राहुल गांधीला पडतायत. राहुल गांधींचा चेहरा जर लोकसभेसाठी समोर आणला असता, हे प्रधानमंत्री होतील, अजून 2-5% मतं वाढली असती आणि त्या प्रमाणात जागा वाढल्या असत्या. ममता बॅनर्जी हा चेहरा आहे. पण मग का नाही ऍक्सेप्ट केलं? अखिलेश यादव हा चेहरा नाही, आहे. बरोबर आहे, पण मग काँग्रेस आणि एनसीपीने ही गोष्ट का नाही ऍक्सेप्ट केली असं तुम्हाला? मी असं म्हणत नाही की ऍक्सेप्ट केलेली नाही. मी असं कधीच म्हणणार नाही की ऍक्सेप्ट केलेली नाही. आणि लोकांनी महाराष्ट्रामध्ये आता या क्षणी महाविकास आघाडीचा एकच चेहरा आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे. जर हा चेहरा अशा प्रकारचा काँग्रेस पक्षात असेल तर त्यांनी जाहीर करायला काहीच हरकत नाही. त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय. किंवा राष्ट्रवादीकडे एखादा चेहरा असेल त्यांनी जाहीर करावं, हा आमचा चेहरा आहे, आम्ही बिनशर्त बिनपॅन्ट पाठिंबा द्यायला तयार आहोत. यावेळेस पण त्या तुमच्या मागणीला कोणी बोलायलाच तयार नाही ना. कोण म्हटलं बोलत नाही? नाही, ते कुठे काय म्हणाले खासगीत त्याच्याबद्दल? बोलतात ना सगळे येऊन. काय म्हणतात? बरंच बोलतात. पण त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही पक्षांतर्गत असतात, आमच्यासारखं आहे का? आम्ही एकाच माणसाचं ऐकतो ना. आमच्याकडे निर्णय घेताना आम्ही ठरवतो की तुम्ही निर्णय घ्यायचा आणि आम्ही ऐकायचं आहे. तसं इतर पक्षात नाही ना. त्यांची अडचणी, त्यांची मजबुरी या समजून घेऊन आपण प्रश्न विचारले पाहिजेत, उत्तर दिली पाहिजे. पण चला, हे तर गोष्टी होतीलच. म्हणजे तुम्हाला आता दिसतंच आहे की निकालाचं आता सगळा प्रचार वगैरे तर सुरू होईलच. एक अजून एका इंटरेस्टिंग गोष्टीची चर्चा झाली तुमच्या उत्तराची, की तुम्हाला विचारलं गेलं, एबीपीच्या इंटरव्ह्यूमध्ये मला वाटतं विचारलं गेलं की तुम्ही माहीममध्ये उमेदवार का दिला? का दिला म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी जेव्हा पहिली निवडणूक लढवली होती त्यावेळेस मनसेने सांगितलं की राज ठाकरेंनी भूमिका घेतली की आदित्य घरातला हे, आम्ही काही तिकडे उमेदवार देणार नाही म्हणून. तर तशीच भूमिका कदाचित तुमच्याकडनं अपेक्षित असावी त्यांची. तुम्ही म्हणलात ते काय नेहरू आहेत का म्हणून. ह्याच्यामध्ये नेहरू असण्याचा प्रश्न नाही, पण ते ठाकरे आहेत ना. हो, मी असं म्हणतोय की एक लक्षात घ्या तुम्ही, वारंवार हा प्रश्न चर्चेला येऊ नये. जर हा 2 कुटुंबातला प्रश्न असेल 2 कुटुंब निर्णय घेतील. जर हा राजकीय प्रश्न असेल तर राजकीय निर्णय होईल. जेव्हा वारंवार विचारलं जातं की तुम्ही काय करणार, अशा प्रकारचे निर्णय की आम्ही उमेदवार उभा करणार नाही केव्हा घेतले जातात? तिथे या देशाला दिशा देणारी व्यक्ती उभी असेल बरं का, तर असे निर्णय, बाबा आता आपण उमेदवार उभा नाही केला पाहिजे. पंडित नेहरू उभे आहेत, इंदिरा गांधीजी उभे आहेत, हा, किंवा स्वतः बाळासाहेब ठाकरे उभे आहेत. अशा वेळेला हे निर्णय होतात. नाही, पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, मला सांगा राऊत साहेब, हे तुम्ही अनेकदा बोललेला आहात की सुप्रिया सुळे ज्यावेळेस उभ्या राहिल्या त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं की नाही, आपली मुलगी आहे
पवार साहेबांचं आणि माझं हे पण मी नातं आहे काय आणि म्हणालो? सुप्रिया आणि वैयक्तिक ह्याच्यावर त्यांनी निर्णय तुम्हाला घेतला. आता काय म्हणालो? राज ठाकरेंनी पण हे त्याच हे कौटुंबिक निर्णय असतात ते त्या पातळीवरती होतात. वारंवार असे प्रश्न विचारून ते उत्तर त्याची मिळत नाहीत. हम्म. हे कौटुंबिक निर्णय आहेत. दोन कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबाची जी सूत्र आहे ती एकाच धाग्याने बांधलेली आहेत. हम्म. त्याच्यामुळे वारंवार जो मीडियात प्रश्न निर्माण होतोय ते प्रश्न विचारणं चुकीचं आहे. नाही तसं नाही. आम्ही काय विचार करतो की अरे गेल्या वेळेस असं झालं होतं, मग यावेळेस असं होणार का? ठीक आहे, वेळ आहे ना अजून. तुम्ही सुद्धा मीडियातले आहात, एक हो. 10% का होईना, हो आहे ना. तुम्ही पण आम्ही असा विचार करतो की एखादी व्यक्ती निवडून आल्यामुळे हम्म. ती जर आमच्या घरातली असली हम्म. तरी जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना मदत होणार नाही ना. जे दुश्मन आहेत, जे महाराष्ट्र लुटतायत, त्यांच्या बाजूने जर काही निर्णय झाले असतील आणि त्यांनी ठरवले असतील तर आता ताक फुंकून प्यावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा की महाराष्ट्रामधलं राजकारण आता वैयक्तिक संबंध, नातेसंबंध ह्याच्या पलीकडे गेले की आता त्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही आपल्याला की कोण कुठे उभं आहे त्याच्यानुसार निर्णय घेतले पाहिजेत अशा पद्धतीने. यशवंतराव चव्हाणांनी पाडण्याचा प्रयत्न झाला, डॉक्टर आंबेडकरांचा इथे पराभव करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अनेक लोक, मोठे मोठे महान लोक ज्यांनी या देशासाठी त्याग आणि बलिदान केलं आहे तेही निवडणूक लढलेत आणि जिंकलेत आणि हारलेत. एवढंच मी सांगतो, लोकशाही आहे. पण एकूणच आता भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने इलेक्शन मॅनेजमेंट ठेवते आहे, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा कशा पद्धतीने तुम्ही एक्सपेक्ट करताय? आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार अशा जॉईंट रॅलीज पण आपल्याला बघायला मिळतील महाराष्ट्रामध्ये. काय इंडिपेंडेंट प्रचार तुमचा त्या पद्धतीचा असणार आहे? ज्या पद्धतीने लोकसभेत बघायला मिळाला होता की उद्धव ठाकरे अमरावतीला गेले होते किंवा इतर ठिकाणी गेले होते, तशा पद्धतीचं हे तुम्हाला बघायला मिळेल? आम्ही एकत्रच प्रचार करू. प्रत्येक जण आपापल्या पक्षाचा प्रचार नक्की करेल. पण आमचा जॉईंट रॅलीज किंवा संयुक्त सभा या होणारच ना. आता राहुल गांधी परवा येत आहेत, उद्धव ठाकरे साहेब त्या सभेला 6 तारखेला राहुल गांधीची. उद्धवजी असणार त्या सभेला, पवार साहेब असतील, सगळे असतील. ठीक आहे राऊत साहेब, आम्हाला खरं तर हे समजून घ्यायचं होतं की नक्की आता सीट डिस्ट्रीब्युशन कुठे झालंय. तर मला असं वाटतं की 4 तारखेला काय ते क्लिअर पिक्चर तयार झालेलं असेल. तोपर्यंत कोण कुठे मागे घेणार, कशा पद्धतीने लढणार, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. कुठल्याही पद्धतीने बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न तुमचा असेल. नो सांगली पॅटर्न दिस टाइम असा प्रयत्न तुमचा असेल. आमच्याकडे तो सांगली पॅटर्न हा विषय आम्ही कधीच काढला नाही. नो फ्रेंडली फाईट, नो सांगली अजिबात नाही. पॅटर्न. आमची ती भूमिकाच नाहीये. एकदा फ्रेंडली फाईटची Friendly fight. लागली की राज्यभरात लागेल आणि आम्हाला ते नको आहे. आम्ही टाळतोय, काँग्रेसही टाळते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ते टाळते. एक माझं राहिलं विचारायचं ऍक्च्युली. मधल्या काळामध्ये खूप अशी चर्चा सुरू झाली अचानक ज्यावेळेस तुमचं आणि काँग्रेसचं भांडण झालं त्यावेळेस, की तुम्ही भाजपबरोबर जाऊ शकता का? काय हे ह्यांना भेटले, ते त्यांना भेटले, काय फडणवीसच भेटले तुम्हाला, का तुम्ही फडणवीसांना भेटलात, अशा पद्धतीच्या खूप चर्चा सुरू झाल्या. हे आलं कुठून या सगळ्या गोष्टी अचानक? हे आता जिथून आलं असेल ते तुम्हाला माहिती आहे. आमचे शत्रू कोण आहेत, ते सगळं पसरवणार आहे सगळं. मी अमित शहाना भेटलो, तुम्ही अमित शहाना भेटला अशी चर्चा. हे गुप्तपणे, उघडपणे मी कधी भेटत नाही, समोर जात नाही, ते माझ्या समोर येत नाहीत. आमची लढाई ही महाराष्ट्राच्या इंटरेस्टची आहे ना. त्याच्यामुळे महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मी गुप्तपणे भेटेन. त्याच्यापेक्षा महाराष्ट्राने मला या जमिनीखाली स्वतःला काढून घेईन असं होणार नाही. आणि तुमचा पक्ष कधीच भाजपबरोबर अंडरस्टँडिंग करायचा प्रयत्न करणार नाही निवडणुकीनंतरही? बघा, अंडरस्टँडिंग हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही, अजिबात नाही. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नुकसान 2 नेत्यांनी केलंय, गुजरातच्या, भाजपच्या, आम्ही त्यांच्याशी हात मिळवणी करणं मला तरी शक्य वाटत नाही. नंतरही नाही, निवडणुकीनंतरही नाही. का करावं? कशा करता करावं? त्यातून या महाराष्ट्राचं काय हित जपलं जाणार आहे? काहीच नाही. ठीक आहे राऊत साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात आणि मनमोकळेपणाने बोललात. अनेक गोष्टी आम्हाला जी माहिती होती त्याच्याबद्दल तुमच्या पद्धतीने पण तुम्ही क्लॅरिफिकेशन द्यायचा प्रयत्न केलात. याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.